तर JR बद्दल तुम्ही जे शहरात 6-5 दिवसापासून चर्चा चालू आहे. JR ही एक चळवळ आहे जी प्रत्येक आपल्या छत्रपती संभाजीनगर वासियांचं, जे ग्रामीण असेल किंवा जे शहरी असेल, प्रत्येकाच्या मनात जी प्रेरणा आहे की नवीन काहीतरी घडेल आणि नवीन नवीन म्हणजे बदल पाहिजे लोकांना. ॲक्च्युली तेच जुनं चिखलफेकीचं जे राजकारण आहे, त्यामुळे जो विकासाची गंगा जी आहे जी केंद्रामध्ये आहे, पण ते महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर ती पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, तिथे ती अडकलेली आहे. मराठवाड्यामध्ये ती गंगा थोडी कमी आहे आणि त्यासाठी लोकांना हवा आहे नवा बदल. त्याबद्दल आपण 6 महिन्यापासून ग्रामीण भागामध्ये जो रिव्ह्यू घेतो आहे, 60% लोकांचं असं मत आहे की नवीन चेहरा पाहिजे. आणि मागील काही दिवसांपासून ती चळवळ आपण JR नावाने चालू केली, जस्टिस फॉर राईट. बऱ्याच लोकांना असं वाटतं की जीवन राजपूत आहे, पण तो वैयक्तिक नसेल, सर्वांचा असेल. त्यामुळे जस्टिस फॉर राईट ही जी चळवळ आहे, ही गावागावात जेव्हा गेली तेव्हा त्या चळवळीला 70 ते 75% सपोर्ट मिळाला. आणि त्यामुळे लोकांना अशी आशा आहे की काहीतरी नवीन घडेल. आणि ही जी लोकसभा येणारी आहे ते पूर्ण चित्र बदलणारं आहे. जर नवीन घडत असेल तर मराठवाड्याचं पूर्ण भविष्य बदलून जाईल. आणि तेच घडणार असेल तर मग ते जातीपातीचं राजकारण होतं तेच होईल. पण नक्कीच बदल होईल असं वाटतंय, कारण की आता रामलल्लांचं आगमन झालंय. प्रत्येकाची भावना रामराज्य आलं असं म्हणतात. शहराचं नाव नवीन झालंय, छत्रपती राजांचं नाव लागलंय आणि त्यामुळे नवीन बदल पाहिजे. आणि तो नवीन चेहरा जो निस्वार्थी असेल, जो स्वतःचा विचार न करणारा असेल, जो दुसऱ्याचा विचार करणारा असेल आणि निस्वार्थ भावनेने जर काम करणारं व्यक्तिमत्व मिळालं, जो अभ्यास मिळाला, जो शेतकरी आहे, जो ग्रामीण आहे, जो शहराचा पण आहे, जो इंडस्ट्री डेव्हलपमेंट या सगळ्यांचा विचार करू शकतो आणि तो त्याचा प्रश्न मांडून विकासाची गंगा उडी करू शकतो, त्यासाठी हा JR आहे. तुमच्यासोबत कोणकोणचे मोठे पार्टी वगैरे सोबत येणार आहे? नाही, आज ह्या पार्टी पक्ष हा नाही. ज्याचं रक्त शुद्ध आहे, लाल आहे, तो शुद्ध मनाचा व्यक्तिमत्व असे आपल्याकडे 70% लोक आहे. ते सर्व आपल्याबरोबर आहे. आपण आपल्याला तसं कोणत्याही याच्यामध्ये लिमिट न करता सर्व धर्मसमभाव त्या जाणार आहे. राजपूत समाजाचं काय म्हणणं आहे? समाज हा 99.99% बरोबर आहे. 1-2 लोक ज्यांच्याकडे काही पक्षाची जबाबदारी आहे, त्यांनी कालसुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण बघा, त्यांनी पण क्लिअर सांगितलं की आम्ही पक्षाचे पदाधिकारी आहोत, आम्हाला पक्षश्रेष्ठींनी सांगितलेलं आहे की प्रेस कॉन्फरन्स घ्या. बाकी समाज तर त्यांच्या मागे आहेच, म्हणजे आपल्या मागे आहेच. समाजाचा हा इश्यू नाही आहे. पहिली गोष्ट, मी समाज म्हणजे आपण सर्व शुद्ध, ज्याचं रक्त लाल आहे तो माझा समाज आहे आणि तो तर सगळा प्रश्नच नाही. काय खासदारमध्ये तुमचे काय मेन मुद्दे राहणार आहे निवडणूक? मेन मुद्दे म्हणजे जे आपण पॅरामीटर म्हणतो, जे ग्रामीणसाठी वेगळे असतात, जे शहरीसाठी वेगळे असतात, त्या सर्व पॅरामीटर्स जर आपण ग्रामीणचा विचार केला, माझ्या शेतकरी बांधवांचा विचार केला, ग्रामीणमध्ये शिक्षणाचा विचार केला, तर आज जिल्हा परिषद म्हणजे कोणी त्याबद्दल बोलत नाही आहे. जिल्हा परिषद शाळा जिथून मी आलो, शिक्षण घेऊन आलो, त्या बंद पडत चालल्या आहे. म्हणजे त्याला डेव्हलपमेंटसाठी कोणी बोलतच नाही आहे. माझा तर प्रण आहे, जर आपल्या सहकार्याने जर काही चांगलं घडलं तर माझा प्रत्येक महिन्याचा पगार हा एक नवीन जिल्हा परिषदेत देण्यात येईल. आणि जिल्हा परिषद असो किंवा शहरामध्ये असो, मनपाची शाळा, त्याला जो पगार देण्यात येईल. असे तो शेतकऱ्याचे जे आहे, जसं ग्रामीण भागामध्ये महिलांचा खूप मोठा इश्यू असतो, असे जे पॅरामीटर आहे 15 पॅरामीटर, त्या 15 पॅरामीटरवर आपण काम केलं. खूप साधं स्टेप्स जे केंद्राने अगोदर केलेलाच आहे, तो प्लॅनिंगमध्ये आहे, पण तो ग्रास रूट लेवल पण जात नाही. तर तो ग्रामीणसाठी असेल. शहराचा विचार केला, मी स्वतः एक क्रिमिनल लॉयर आहे, त्यामुळे लॉ अँड ऑर्डर हा माझा प्रायोरिटी असेल. एकही क्राईम सहसा होऊ देणार नाही याचं पण असेल आणि तो
सर्वांना प्रशासक आणि जनसामान्यांना घेऊन तो पूर्णपणे केल्याशिवाय त्याला गत्यंतर राहणार नाही. दुसरी गोष्ट, क्लीन सिटी जसं इंदोर होऊ शकतं तर आपली का होऊ शकत नाही. इंदोर आणि आपल्या पॉप्युलेशन जर ग्राफिक बघितलं, सगळ्यांचा रेशो बघितला तर जवळपास सारखाच आहे. त्यामध्ये लोकांचा सहभाग, प्रशासनाचा सहभाग आणि प्रशासकाचा सहभाग, जर माणूस जो क्लीन असेल, स्वच्छ असेल, तर त्याला घर स्वच्छ करायची सुद्धा इच्छा असते. आणि असे सेफ्टी असेल, लॉ अँड ऑर्डर असेल, इथलं शिक्षण असेल, इथलं इंडस्ट्री असेल, इथलं पर्यटन असेल, अहो आपल्या शहराला तर पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखलं जातं. पण काय आले, 3 एअरपोर्ट, 3 फक्त फ्लाईट, 4 ट्रेन. जर दूरदृष्टीवाला कोणी असता, इथून फक्त शिर्डीपर्यंत 4 लेनचा जर रस्ता असता तर शिर्डीला एअरपोर्ट होण्याची काहीच गरज नव्हती. आणि जे फ्लाईट आज शिर्डीमध्ये 20 उतरतायत ते छत्रपती संभाजीनगर उतरले असते. आणि आपण जगामध्ये असं एकच शहर असं आहे जिथे 2 वर्ल्ड हेरिटेज आहे, त्याला आपण अजिंठा एलोरा म्हणतो. आणि मराठवाड्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगपैकी 3 ज्योतिर्लिंग मराठवाड्यामध्ये आहे. हा इतका सारा वारसा आहे. जर तो आपण प्रॉपर टुरिझम आणि मेडिकल टुरिझमसाठी केलं तर हा फक्त महाराष्ट्राचा नाही, भारताचा नाही, तर जगातलं सेंटर होण्याची कॅपॅसिटी आपल्याकडे आहे. तर तो त्यामुळे आपल्याला लाखो लोकांना, लाखो युवकांना ज्याचा रोजगार मिळेल. आपल्या शहराचा 2 मोठे प्रश्न आहे. एक तर तुम्ही जे म्हटलं क्राईम, आणि दुसरा मोठा प्रश्न पाणीचा. त्याला कशा बघतोय? राजकारणात जे काही दूरदृष्टी नसलेल्यामुळे असेल किंवा काही अभाव असेल, आपल्याला तेच प्रश्न समोरून ठेवले खेळण्यासाठी. नवीन अभ्यासक्रम ठेवायचंच नाही, नवीन त्याला घ्यायचंच नाही. असे 17 डेव्हलपमेंटल पॉईंट्स असतात वेगवेगळे, ज्यामध्ये खूप सारे प्रश्न असतात सेफ्टीनुसार सुद्धा. तर हा प्रश्न, पाण्याचा प्रश्न हा काय अवघड नाही. जशी गंगा आपली थांबून गेली